नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। ट्रान्सफॉर्मर कंपनीत दरोडा टाकणारी आंतरराज्य टोळी बेलवंडी पोलिसांकडून जेरबंद। वॉचमनला चाकूचा धाक दाखवून बांधून तांबे व इतर साहित्य लंपास। श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातील चिखली घाट परिसरात असलेल्या ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती वर्कशॉपवर मध्यरात्री दरोडा टाकून लाखो रुपयांचे तांबे व इतर साहित्य चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा बेलवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणात उत्तर प्रदेश मूळ रहिवासी असलेल्या 7 सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे। 27 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास कोळगाव येथील चिखली घाट परिसरातील युको सिस्टीम ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंग वर्कशॉपमध्ये ही घटना घडली। दरोडेखोरांनी वर्कशॉपच्या पाठीमागील पत्रे उचकटून आत प्रवेश केला। त्यानंतर वॉचमन सुभाष आनंदा पवार आणि तेथील मजुरांचे हात कॉटन टेपने बांधून त्यांना चाकूचा धाक दाखवला। सकाळपर्यंत बाहेर आलात तर जीव घेऊ अशी धमकी देत आरोपींनी शटर उघडून बाहेर थांबलेल्या साथीदारांना आत बोलावले। यानंतर टोळीने वर्कशॉपमधील ट्रान्सफॉर्मरमधील महागडे कॉपर तसेच इतर मौल्यवान साहित्य लंपास केले। या घटनेप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 110/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 310 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करण्यात आला। तपासादरम्यान आरोपी हे शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या एका गुन्ह्यात अटक असल्याची माहिती मिळाली। न्यायालयाच्या परवानगीनंतर बेलवंडी पोलिसांनी त्यांचा ताबा घेऊन चौकशी सुरू केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नजीबुल्ला चम्मन सहा, अमित कुमार मुन्ना सरोज, रवि ब्रिजलाल अग्रवाल, सुभाषचंद्र ब्रिजलाल अग्रवाल, लालू कुमार कामेश्वर चौधरी, शिवकुमार राजकुमार अग्रहरी आणि कलामुद्दीन कमरुद्दीन ठाकूर यांचा समावेश आहे। हे सर्व आरोपी सध्या अहमदनगर जिल्ह्यातील बोटा परिसर व पुणे जिल्ह्यात वास्तव्यास होते। या टोळीने राज्यातील इतर भागातही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी दिली। या गुन्ह्याचा छडा लावण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर, पोलीस शिपाई कैलास शिपणकर, दादासाहेब क्षीरसागर, विनोद पवार, आदित्य बेलेकर, चालक भाऊसाहेब शिंदे, विकास सोडवणे, पोलीस नाईक प्रताप देवकाते, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे व होमगार्ड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज मराठी, श्रीगोंदा। दिनांक 27/4/2026 रोजी रात्री 12 ते पहाटे 4च्या सुमारास कोळगाव गावच्या शिवारातील चिखली घाट येथे इकोसिस्टीम ट्रान्सफॉर्मर वर्कशॉप आहे। त्या ठिकाणी अज्ञात 7 ते 8 इसमांनी दरोडा टाकून त्या ठिकाणी असणारी कॉपर वायर तसेच इतर साहित्य असे 2,30,000 रुपये किमतीचे मुद्देमाल चोरीस नेला होता। सदरचा मुद्देमाल चोरीस गेल्यानंतर बेलवंडी पोलीस स्टेशन 110/26, 310/2 प्रमाणे दरोडा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा आम्ही तपास करत असताना तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा हा बोटा तालुका संगमनेर या ठिकाणी सध्या राहण्यास असलेले व मूळ उत्तर प्रदेश येथील असलेले आरोपींना आम्ही नजीमुल्ला चमन सहा, अमित कुमार मुन्ना सरोज, रवि ब्रिजलाल अग्रवाल, सुभाषचंद्र ब्रिजलाल अग्रवाल, लाल कुमार कामेश्वर चौधरी, शिवपूजन रामकुमार अग्रहरी, कलामुद्दीन कमरुद्दीन ठाकूर अशी नावं आम्ही निष्पन्न केली। निष्पन्न नावं केल्यानंतर आम्ही सदर आरोपीचा शोध घेत असताना तपासत असताना आम्ही आळेफाट्या पुणे ग्रामीण या ठिकाणी गेलो असता आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचे आरोपी आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकल्यानंतर सदरचे आरोपी हे पुणे ग्रामीण यांनी पकडले आहेत। त्यानंतर सदर बातमीची शहानिशा केली आणि सदरची नावे निष्पन्न झाली याची खातरजमा केल्यानंतर सदरचे आरोपी सध्या शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्ह्यामध्ये अटक असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर सदर गुन्ह्यातील आरोपी यांना आम्ही न्यायालयाच्या परवानगीने अटक केलेली आहे। सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत। सदर आरोपी यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले आहे। आरोपीकडनं गेलेला चोरीस गेलेला मुद्देमाल आम्ही तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत करत आहोत। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन सर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलवर सर, DYSP श्री शिरीष वमने सर तसेच आमचे स्थानिक पोलीस स्टेशनचे DB पथकातील पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर,
पोलीस शिपाई कैलास शिपणकर, दादासाहेब क्षीरसागर, विनोद पवार, तसेच चालक पोलीस हवालदार भाऊसाहेब शिंदे, विकास सोनवणे, तसेच DYSP ऑफिस कार्यालयाकडील प्रताप सोनवणे, तसेच दक्षिण सेल मोबाईलचे नितीन शिंदे आणि राहुल गुंडे यांनी सर्वांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केलेले आहेत. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.